नमस्कार मित्रांनो, SK शॉपमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपण व्हिडिओ बनवणार आहे ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची आणि तो ब्लाउजचे माप घेऊन पॅटर्न कसं ॲडजस्टमेंट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा। तुमचे काही कमेंट्स असतील तर हा मी पिसा सातरलेला आहे। 70 सेंटीमीटर आहे अस्तर घेतलेला आहे। आपण आधी अस्तरवर मार्जिन करून कट करणार आहोत, मग आपण पिसावर करून तर हे पॅटर्न आहे आणि हा ब्लाउज आहे। ब्लाउजचं माप पॅटर्नचं ब्लाउज आपण परफेक्ट बसलं तर आपले जास्त ब्लाउज होतात पॅटर्नमुळे। तर हे आपलं माप किती आहे आपण आधी ब्लाउजचं माप छातीचं बघणार आहोत। तर हे ब्लाउजचं माप आहे किती आहे, नीट घ्यायचं आहे। तर जरा सुद्धा ॲडजस्टमेंट करायची नाही, जरा चुकलं का थोडं आपलं परत ब्लाउजचं माप चुकतं। बघा इथं सुद्धा तेवढंच आहे। बघा 16 आहे, 16 दोन्ही 32। आपले हे किती आहे पूर्ण 32 साईज भरलेला आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण मागही करून 32 साईज आपल्याला भरतंय, म्हणून हा मी 32 साईजचा पॅटर्न घेतलेला आहे। कारण आपलं ब्लाउजचं माप किती आहे 32, म्हणून मी हा 32 साईजचा पॅटर्न घेतलेला आहे। तर हा पॅटर्न तुम्हाला सर्व साईज अवेलेबल आहे। हा मी प्रिन्स 32 साईज घेतला आहे, कारण हा माझा ब्लाउज प्रिन्सचा आहे, म्हणून हा 32 साईज पॅटर्न घेतलेला आहे। या पॅटर्नवर तुम्हाला उंची छाती सर्व दिलेला आहे, मार्जिन सुद्धा दिलेला आहे, पुढचा मागचा गळा त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे। फक्त आपण आयास ठेवून कट करून मार्जिन करायचं आहे। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आधी ब्लाउजची उंची किती आहे ती बघणार आहोत, मग आपण हे पॅटर्न घेणार आहोत। उंची किती आहे याची 12.5 आहे। किती आहे 12.5, आणि ह्याचं किती आहे आपण बघूया। बघा ही मार्जिन करून 13, मार्जिन सोडलं का आपलं बरोबर ही 12.5 भरते। किती भरते बरोबर 12.5, मार्जिन केलं का आपलं हे 1 इंच 13 होते। आपलं हे किती आहे 12.5, हे 13, फक्त अर्धा इंचचा फरक आहे, म्हणून आपण हे आहे असं कट करणार आहोत। तुम्हाला मी दाखवते ह्याच्यावर हे करून आपण 13 घेणार आहोत। किती 13, ही घेतलं 13, इथं 13 आलेलं आहे। आपण इथं मार्जिन करणार आहोत, मार्जिन केलं आणि आपण हा पॅटर्न आपण आहे असं इथं ठेवणार आहोत। ओके, आपलं काही सुद्धा बदल झालेला नाही, फक्त आपण 1 इंच इथं आपण शिलाईमध्ये गेलेलं आहे आपलं ब्लाउजची, आणि इथं आपलं 1 इंच आहे, त्यामुळे आपण 1 इंच हे केलेलं आहे। ओके, आपण आहे असं मार्जिन करून कट करणार आहोत। हे मधलं सेंटर आहे, हे गळ्याचं आहे। ओके, आपण ह्यात काही सुद्धा बदल केले नाही, आपण आहे असं ठेवून कट केलेलं आहे। आता आपण मुंडा घेऊया। मुंडा किती आपला बघूया, मुंडा 12 आहे, 12.5। ओके, किती आहे 12.5, आणि याचं किती आहे आपण बघूया। शिलाई सकट इथं मार्जिन शोधलेलं आहे, मार्जिन सकट आपलं 13 13.5 बरोबर भरते, आणि हे 12 म्हणजे मार्जिन मध्ये आपलं अर्धा इंच गेला। ओके, म्हणून आपण हे आहे असं ठेवून कट करणार आहोत। यात काही सुद्धा आपला बदल करायचा नाही, आपण आहे असं ठेवून आपण मार्जिन करणार आहोत। आता आपण कुठली साईज, आता कटोरी घ्यायची आहे, कटोरी। ओके, कटोरी इथं काय किती आहे मेजरमेंट नुसार
नुसती आपण 6 आहे. किती आहे 6 आणि मार्जिन सकट 8. इथं आपण किती आहे बघूया. 6 आणि मार्जिन सकट 8. ही इथलं मार्जिन सोडायचं आणि इथलं हे सोडायचं. बरोबर आपली एवढी कटोरी येते. ओके. म्हणून आपण हे हाय असं प्रत्येक ह्याच्या आपलं अर्धा इंच फरक पडलेला आहे. कारण आपला शिलाईमध्ये अर्धा इंच जातच. तर आपलं यात सुद्धा 1 इंच फरक पडलेला आहे. त्यामुळे आपण त्याला एक पट्टी लावणार नाही. कारण आपण एक पट्टी सकट आपलं हे माप परफेक्ट बसलेलं आहे. म्हणून मी आया असं ठेवून हे कट करणार आहे कटोरी. ओके. यात कुठलाच बदल करायचा नाही. फक्त आपलं ब्लाउजचं माप किती परफेक्ट एक अर्धा इंच त्याच्यानुसार आपण ॲडजस्टमेंट करायचे. यात फक्त आपला अर्धा इंच जास्त झालेला आहे. आपण कारण आपल्या शिलाईमध्ये अर्धा इंच जातच. आता आपण काय करणार आहोत बाही. ओके. बाही घेणार आहोत. बाही किती आहे याची आपण इथनं घ्यायची आहे. ही जी शिलाई केली त्याची शिलाईपासून आपण मार्जिन घेतलेली आहे. किती आहे 4 इंच 1-2 इंच पुढं आहे. ह्याची किती आहे बघूया आपण. ह्याची शिलाई सोडली ह्याची शिलाई आली परफेक्ट बाही तेवढीच आपली ही शिलाई